रात्रीचे 10 वाजलेले, आईला झोप लागलेली आहे. त्या पोरानं आईचं काळीज आपल्या बायकोला द्यायचं तरच ती बायको आपल्याशी लग्न करेल, म्हणून त्या पोरानं काय केलं, हातात चाकू घेतला आणि त्या चाकूनं आईचं काळीज फाडलं आणि त्या काळजाचं बटणं बांधून आई तो मुलगा त्या बायकोकडे चाललेला आहे. ऐका माय बाप, परिस्थिती कशी आहे. अरे ज्या आईला जन्म दिला त्या आईचं काळीज फाडून मुलगा त्या आपल्या होणाऱ्या बायकोकडे ते काळीज घेऊन जायला, एवढी वाईट परिस्थिती. पण प्रत्येक मुलींवर संस्कार करणारी आई असते, म्हणून इथे बसलेल्या आईला माझी विनंती आहे, माय बाप आपल्या मुलींना चांगले संस्कार द्या, जेणेकरून ती पुढची पिढी चांगली घडवू शकेल. वाटेमध्ये जात असताना चालता चालता ऐका माय बाप, तुम्हाला एक प्रसंग सांगते, तुमच्या डोळ्यात पाणी येईल. एक आई आणि एक मुलगा, एक 4 वर्षाचा 5 वर्षाचा मुलगा. वडील तो मुलगा लहान असतानाच वारले आणि ते आई आणि ती मुलगा दोघच घरामध्ये होते. ऐका माय बाप, ज्यावेळी तो मुलगा जन्माला आला ना, जन्मतः तो मुलगा एका डोळ्यानं आंधळा होता. पण ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की आई तुमच्या मुलाचा एक डोळा नाहीये, त्याला जन्मतःच एक डोळा नाहीये, तेव्हा त्या माईनं आपला एक डोळा काढला आणि त्या लेकराला बसवला. हळूहळू ते लेकरू रांगू लागलं. रांगता रांगता ते लेकरू पाऊल टाकू लागलं. पाऊल टाकता टाकता ते लेकरू 7-8 वर्षाचं झालं. शाळेत जायला लागलं. 1ली 2री ते 7वी पर्यंत त्या लेकराला कळायला लागलं. आणि त्या लेकराला आई शाळेत सोडायला जायची ना, तेव्हा छोटे 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 लेकरं त्याला चिडवायचे, ए पोरा बघ तुझी आंधळी माय आली, ए आंधळीच्या पोरा बघ तुझी आई आली. कारण त्या माईनं ज्यावेळेस त्या बाळाचा जन्म झाला ना, त्यावेळेस त्या आईनं त्या लेकराला डोळा बसवला होता, पण हे त्या लेकराला माहिती नव्हतं. माझे मित्र मला चिडवायला लागलेत म्हणून त्या लेकराला आईच्या विषयी थोडीशी मनात खंत निर्माण झाली. पण मायबाप सांगू का, आई वडील कधीच आपल्या लेकराला परक समजत नाहीत, उलट त्या लेकराचा विचार करतात, त्या लेकराचं हित कशात आहे हे पाहतात. ऐका मायबाप, मुलगा शाळेतून घरी आला आणि आईला विचारलं, आई तू का ग एका डोळ्यानं आंधळी आहे? आई तुला एक डोळा काय नाही ग? आई मला सांग ना, तू का आंधळी आहे? मी शाळेत जर गेलो ना आई, तर मला सगळे लेकरं आंधळ्याचं पोरग आंधळीचं पोरग म्हणून चिडवतात ग आई. आई सांग ना. असेच दिवस उलटून गेले. बरेच दिवस उलटून गेले. 10वीत पोरग पास झालं. पोराचा जिल्ह्यातून 1ला क्रमांक आला. मग त्या मुलाचा, त्या बाळूचा सत्कार ठेवण्यात आला. शाळेमध्ये सत्कार होता आणि सांगितलं, आई हे बघ मी 10वी मध्ये पास झालो, माझा 10वी मध्ये जिल्ह्यातून 1ला क्रमांक आला, शाळेतून 1ला क्रमांक आला. आणि उद्या काय, उद्या संध्याकाळी 4 वाजता माझा सत्कार शाळेमध्ये ठेवलेला आहे. पण आई माझा सत्कार आहे तिथं तू नकोय. त्या आईच्या काळजानं चरळकून केलं आणि त्या आईच्या डोळ्यातून पाणी आलं. माझ्या लेकराचं कौतुक बघण्यासाठी मी नाही जाणार, मग जाणार कोण? वडील तर तो लहान असतानाच गेले. ऐका माय बाप, त्या लेकराचं कौतुक पाहण्यासाठी आपल्या लेकरानं सांगितलं होतं, आई तू यायचं नाहीस, तू जर तिथं आलीस तर माझा अपमान होईल आणि जर का माझा अपमान झाला तर मी तशाचा तसा वापस निघून येईल. म्हणून त्या माईनं लेकराला पुढे जाऊ दिलं आणि ती माय शाल आपल्या डोळ्यावर घेऊन त्या शाळेच्या एका कोपऱ्याला गेली. लेकरू स्टेजवर गेले, लेकराचा सत्कार होतोय, सगळे शिक्षक मिळून माझ्या लेकराचं कौतुक करतात. हे पाहून त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ती माऊली अशी कोपऱ्याच्या आडुशातून आपल्या लेकराचं कौतुक बघत होती. ऐका माय बाप, मी तुम्हाला लेकराचं हित सांगते. जसं त्या माऊलीनं कोपऱ्यातून डोकावून पाहिलं, तसं त्या बाळूच्या शिक्षकांची नजर त्या माईवर पडली आणि त्या माईला भर स्टेजवरून माईक मधून आवाज दिला, ए माय तू का आडोशाला उभं राहिली, ये ना जवळ. तेव्हा त्या बाळूला कळालं, मी सांगितलं होतं माझ्या आईला तू नको येऊ म्हणून, तरीही माझी आई आली. त्या लेकराची तळपायाची आग मस्तकात गेली आणि तो लेकरू शांतपणे उभा राहिलं. जसं आई स्टेजवर, जसं त्या शिक्षकांनी आईला स्टेजवर बोलावलं, तसा बाळू तिथंच हार ठेवला आणि घरी निघून आला. आणि घरी निघून आल्याच्या नंतर बाळूनं ऍडमिशन घेतलं. बाळू शहरात शिकायला गेला. शहरात जाताना सुद्धा लेकरानं त्या का तर माझा अपमान झाला, माझी आईला मी सांगितलं होतं नको येऊ, तरीही आई आली. हा राग मनामध्ये धरला. या लेकरानं गाव सोडलं, लेकरू शहरात शिकायला गेलं. बघता बघता लेकरू साहेब
तरीही आज कुठे ना कुठे मायबापांना ही पुढची पिढी जी आहे ना ती कुठेतरी विसरत चालली. ऐका मायबाप, त्या लेकरानं त्या आईला विचारलं नाही. ती आई आपल्या लेकराची वाट बघते. 1 वर्ष झाली, 2 वर्ष झाली, बघता बघता 20 वर्ष उलटून गेली. बाळू काही परत आला नाही. बाळूचा साधा एक फोन सुद्धा आला नाही. बाळूला साधं पत्र सुद्धा आलं नाही. मी एवढं पाप केलंय, चुकलंय माझं काहीतरी. मी जायला नको होतं सत्काराला. अरे मी जर सत्काराला गेले नसते तर आज माझा बाळ्या माझ्यापाशी असता. ऐका माय बाप, परदेशात गेलेला बाळू काहीतरी कामानिमित्तानं महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रात आल्याच्या नंतर ज्या महाराष्ट्रातलं जे गाव होतं तोच त्याचं ते जन्मगाव होतं. बाळ्याला ती शाळा दिसली, ते सगळं चित्र डोळ्यापुढे दिसलं. बघता बघता हळूहळू त्याचे पाऊल आपल्या घराकडे जात होते. त्या बाळ्याची वाट बघून बघून 20 वर्षावरनं त्या आईनं श्वास बंद झाला त्या आईचा. आज येईल माझा बाळू, उद्या येईल माझा बाळू, अरे परवा येईल माझा बाळू, 10 दिवसांनी येईल, 1 महिन्याने येईल, 1 वर्षाने येईल. असं करता करता त्या बाळूच्या आईनं श्वास सोडला. आणि हा बाळू ज्यावेळी 20 वर्षांनी गावाकडे परतला त्यावेळी त्या बाळूनं आपल्या घराकडे गेला. घराकडे बघितलं तर दरवाजापर्यंत गवत वाढलेलं होतं. घराचा दरवाजा उघडला तर सगळं जाळं झालेलं होतं. तिथं एका आपल्या बापाचा फोटो होता आणि त्या फोटो जवळ असणाऱ्या त्या एका देवळीमध्ये एक चिठ्ठी होती. मायबाप, ती चिठ्ठी होती. अरे ज्यावेळी बाळू लहान होता तेव्हा आईला विचारायचा, आई तू का गं एका डोळ्यानं आली? ऐका मायबाप, ते पत्र त्या बाळूनं उघडलं. त्या पत्रात लिहिलेलं होतं, बाळू मी तुझी आई. ऐक बाळू, तू मला जन्मल्यापासून विचारायचास, लहानाचा मोठा होईपर्यंत विचारायचास बाळू, आई तू का गं एका डोळ्यानं आंधळी? बाळू त्याचं उत्तर मी तुला या पत्रातून देते. ऐक बाळू, बाळू मला माफ कर. त्या दिवशी मी यायला नको होतं रे बाळू, पण मी आले, मला माफ कर, मी चुकले बाळू. तुझी वाट बघून बघून माझे डोळे थकले बाळू. ऐक बाळू, तू मला विचारायचास आई का गं तू एका डोळ्यानं आंधळी? तेव्हा त्या बाळूनं ते पत्र वाचलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं, बाळा अरे ज्यावेळी मी तुला 9 महिने माझ्या पोटात साठवलं ना, अरे तू माझ्या पोटात असताना मला कितीतरी वेदना झाल्या, पण मी त्या वेदना कोणालाही सांगितल्या नाहीत बाळू. अरे बाळू, ज्यावेळी तुझा जन्म झाला आणि जन्मतःच तुला 1 डोळा नव्हता बाळू. मला डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या मुलाला 1 डोळा नाहीये, जन्मतःच तो एका डोळ्यानं आंधळा आहे. तेव्हा मी सांगितलं, डॉक्टर अहो मला 1 डोळा नसला तरी चालेल, मी एका डोळ्यानं जग बघू शकते, पण माझा बाळू हा दोन्ही डोळ्यानं जग बघितलं पाहिजे. म्हणून बाळू, ती आई त्या पत्रातून सांगते. हे समोरासमोर सांगायला आई राहिली नव्हती. आईनं लेकराचं वाट बघून प्राण सोडला होता. ऐक बाळू, ज्यावेळी तुझा जन्म झाला त्यावेळी तू एका डोळ्याने आंधळा होता, पण मी माझा 1 डोळा काढून तुला लावला म्हणून आज तू मोठा झालास. बाळू जरी काही माझं चुकलं असेल तर मला माफ कर. आपल्या लेकराचं हित कसं आहे? अरे आपण एका डोळ्यानं जग बघितलं तरी हरकत नाही, पण आपल्या लेकरांना आपल्या दोन्ही डोळ्यानं जग बघितलं पाहिजे. त्या माऊलीला आपल्या लेकराचं हित कळालं, ते पत्र वाचलं, त्या लेकराच्या डोळ्याला धारा लागल्या आणि ते लेकरू धाय मोकळून आई म्हणून हंबरडा फोडून ते लेकरू रडू लागलं. पण त्या लेकराला कळालं नाही की आपली आई आपल्यासाठी जीवाची धडपड करते, पण त्या माऊलीला आपल्या लेकराचं हित कशात आहे हे कळलं माय बाप. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात लेकराचे हित लेकुरात
आपल्या आई वडिलांना समजत असतं. जगाच्या पाठीवर आई वडिलांसारखं निस्वार्थ प्रेम करणारं दुसरं कुठलंच दैवत नाही मायबाप. कारण त्यांच्या प्रेमाची जातीच वेगळी आहे. कारण बघा मायबाप, या संसार रूपी भवसागरामध्ये आपण गुंतलेलो आहे. या माया जाळ्यामध्ये आपण गुंतलेलो आहोत. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निगरे, हे तो संपत्तीचे वारे साचो का रे जाईल. अरे जर बघितलं ना तर कुणीच कुणाचं नाही मायबाप. हे फक्त नातं लावलेलं आहे. आई बापाशिवाय कुणीच कुणाचं नाही. कुणाची बायको, कुणाची लेकरं, कुणीच कुणाचं नाही. केला मायबाप, या संसारामध्ये कोणी कुणाचं नाही. जीवनात कोणीच कुणाचं नाही. फक्त हे नाते लावलेले जन हे सुखाचे दिल्या घेतलेल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. पण माय आणि बाप जीवनाचा आधार आहे. माय लेकराला जन्म देते आणि बाप बोट धरून चालायचं कसं हे बाप लेकरांना शिकवत असतो. त्यांच्या प्रेमाची, त्यांच्या कळवळ्याची जातीच वेगळी आहे. मोबदला मायबाप कधीच घेत नाहीत. करी ना भावी ना प्रीती. त्यांच्या प्रेमाची जातीच वेगळी आहे. ऐका मायबाप, एका गावात एक पाटील राहत होता आणि त्या पाटलाच्या बायकोला 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. त्या माऊलीला वेदना होत आहेत. ती माऊली दवाखान्यामध्ये ऍडमिट केली. डॉक्टरांनी सांगितलं बाळाची आणि आईची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कधी कधी दोघेही जाऊ शकतात किंवा आम्ही आई किंवा मुलाला वाचवू शकतो. तेव्हा त्या पाटलानं ठरवलं, अरे बाळ काय बाळ पुन्हा मिळेल,
माझी बायको. कारण महाराज आज परिस्थितीच झालीये. आज आपण बघितलं तर प्रत्येक गावामध्ये 30-30 आणि 40-40 वर्षाची अविवाहित मुलं तसेच आहेत. म्हणून त्या पाटलाने विचार केला, अरे बायको आपल्या जीवनाचं साधन आहे, आपला आधार आहे. लेकरं पुन्हा मिळेल. पण ते काळीज आईचं होतं. दवाखान्यात ऍडमिट असताना ती गोष्ट त्या माऊलीनं ऐकली आणि त्या डॉक्टरांना सांगितलं. त्या डॉक्टरांनी सांगितलेलं होतं, आम्ही बाळ किंवा आई दोघांपैकी एकांनाच वाचवू शकतो. तेव्हा त्या माऊलीनं ऐकलं आणि त्या डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्हाला त्या पांडुरंगाची शपथ आहे, अहो मी मेले तरी चालेल पण माझ्या पोटचा गोळा जिवंत राहिला पाहिजे. करी लाभ हवी न प्रीती. कुठल्याही लाभाची अपेक्षा न करता आई आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस मर करत असते. कराचा ध्यास. ऐका माय बाप, जर त्या माईला शेजाऱ्या पाजाऱ्यानं जर एखादी वस्तू दिली ना खायला, ती माय ती वस्तू तिथं खात नाही. ते काळीज माईचं असतं दादा. ती वस्तू ती माय खात नाही. याच्या उलट ती माय पदराच्या आडून ती गोष्ट घरी आणते आणि माझं लेकरू खाईल म्हणून तशीच ती वाटीत झाकून ठेवते. माय चांगली चांगली तिला नाही कसली आस, दरवाजात उभी राहेला गेले कराचा ध्यास. माय चांगली चांगली तशी तिची वेळी माया घाली घडी भाकरीची. आपल्या लेकराला जर वस्तू एखादी दिली तर ती झाकून ठेवते. अरे माय चांगली चांगली जशी दिव्यात दिवात, काय लाविलं रे देवा माय लेकराचं नातं. अरे ती माय 9 महिने 9 दिवस आपल्या लेकराला पोटामध्ये साठवते आणि त्याचं ओझं वागवते. ती असं म्हणत नाही की मला लई त्रास व्हायलाय, मला लई वेदना व्हायलात. वेदना जरी झाल्या तरी ती सहन करते. म्हणून पोटी भार आहे. 9 महिने 9 दिवस ती बाळाचं ओझं ती आई पोटामध्ये वागवत असते. पण असं म्हणत नाही की उगाच हे बाळ माझ्या पोटामध्ये आहे का. कारण तिच्या जीवनामधून जे एक नवा अंकुर निर्माण होणार असतो त्याच्याकडून तिला काहीतरी एक, माझं लेकरू चांगलं घडावं, माझं लेकरू शिकावं, माझं लेकरू मोठं व्हावं, हीच प्रत्येक आईची अपेक्षा असते. त्याचा मोबदला म्हणजे आई आपल्या लेकराकडून मोबदला कधीच घेत नाही. पोटी भारव आहे. 9 महिने 9 दिवस ते लेकरू वाहतं आणि आज तेच लेकरं ज्या आईनं आपल्या मुलाला पोटामध्ये 9 महिने 9 दिवस वाढवलं, माय बाप आज तेच लेकरं आई बापांना नको नको ते बोलतात, नको नको ते काही पण असं वाईट बोलतात. परंतु मी सांगेन दादा, तुमच्या जीवनाला नवी दिशा दाखवणारे तुमचे मायबाप आहेत. म्हणून कमीत कमी लेकरांना एक विनंती आहे, अहो नको नाही तुम्हाला तीर्थयात्रेला जाता आलं जाऊ नका, पण घरातील विठ्ठल रुक्मिणी समान असणारे मायबाप सांभाळा. त्यांना 2 घास आनंदाने खाऊ द्या. त्यांना आनंदाचा ढेकर आल्याशिवाय राहणार नाही मायबाप. पण आजकालची जी पिढी आहे ना, ती कुठेतरी भरकटच चालली आहे. मायबापांना विसरते. ऐका मायबाप, आई काय असते सांगेन मी तुम्हाला. कारण आज जो हा कार्यक्रम आहे ना, तो मातोश्रींच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताचा कार्यक्रम आहे. ऐका मायबाप, आई काय असते. एक मुलगा, एक आई, त्या मुलाचं एका मुलीवर प्रेम होतं आणि तो मुलगा त्या मुलीला म्हणला मला तुझ्याशी लग्न करायचंय. पण ती मुलगी म्हणली घरी कोण कोण असतं. त्या मुलीनं पहिला प्रश्न विचारला, तुमच्या घरात कोण कोण असतं. त्यानं सांगितलं माझे वडील मी लहान असतानाच गेले, घरामध्ये मी आणि आई आहेत. पण ऐका मुलींनो, अरे तुम्हाला नाही तीर्थयात्रा करता आल्या करू नका, पण घरामध्ये आई समान असणाऱ्या तुमच्या सासूबाईंना सांभाळा. ऐका माय बाप, त्या मुलानं सांगितलं घरामध्ये मी आणि माझी आई आम्ही दोघेच असतो. तेव्हा सांगितलं त्या मुलीनं मला घरामध्ये तुमची आई असलेली नकोय. मग काय करू मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. तेव्हा त्या मुलीनं सांगितलं तुमच्या आईला तुम्ही कुठेतरी सोडा किंवा मला घरात तुमची आई नकोच आहे. म्हणून लग्न झालं आणि त्या मुलीनं सांगितलं की तिनं खोटं नाटक केलं की मला जे डोहाळे लागले ते तुमच्या आईचं काळीज पाहिजे, ते डोहाळे लागले. अरे ऐका दादा, ज्या माईनं जन्म दिला आज तेच लेकरू त्या आईला हे करतं. आई रात्रीची वेळ आहे, रात्रीचे 10 वाजलेले, आईला झोप लागलेली आहे. त्या पोरानं आईचं काळीज आपल्या बायकोला द्यायचं तरच
आपल्या लेकरासाठी तेच तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आई वडील फार महत्वाचे आहेत. आई वडील जर नसतील ना तर आपल्या जीवनाला काहीच आकार उरत नाही, आपल्या जीवनाला अर्थच उरत नाही. माय आणि बाप हे आपल्या घरातील विठ्ठल रुक्मिणी आहेत, म्हणून जन्म देणाऱ्या मायबापाला कधीच विसरू नका. कारण प्रत्येक आई वडील आपल्या मुलांवर नेहमी चांगलेच संस्कार करत असतात. ऐका, माय आपल्या लेकरासाठी उन्हात राब 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 राबते, संध्याकाळी येते, चुलीला पेटू घालते, आपल्या लेकरांना जेवू घालते. कधी कधी जर दुर्डीमध्ये भाकरी शिल्लक नसते तर पाणी पिऊन झोपते. माया असते दादा, कारण आई ही आईच असते. प्रत्येक मुलाबाळाचं हित हे आईला कळत असतं दादा, म्हणून माय ही मायच असते. अरे माय ही मायच असते, ती गोट्यातील गाय असते, दुधावरची साय असते. आई म्हणजे मायेचा सागर, आई म्हणजे अमृताची घागर, आई म्हणजे समुद्राचा अथांग सागर म्हणजे आई असते. ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मोर, भगवान नजर आता है जब देखे तेरी सूर. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती काय असतो त्यांचा आधार. आई माझी देवासीच भार